महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा निष्ठा, फुटीरता आणि राजकीय पातळीवरील आरोप प्रत्यारोपांच्या चर्चेला उधाण आलंय. शरद पवारांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय वातावरण तापलंय. चला या ट्विटचं विश्लेषण करूया आणि त्यामागचं राजकीय सूत्र समजून घेऊया. शरद पवार यांनी नेमकं काय ट्विट केलं? प्रशांत जगताप यांनी अडचणीच्या वेळी पक्षनिष्ठा सोडली नाही, चेतन तुपेंनी मात्र फुटीरांना साथ दिली. वडील विठ्ठल तुपे यांच्याकडून निष्ठा काय असते हे त्यांनी शिकायला हवं होतं. हे ट्विट नेमकं कोणाला उद्देशून होतं आणि त्यामागचं कारण काय याचा शोध घेतला पाहिजे. प्रशांत जगताप पुण्यातील राजकारणात एक निष्ठावंत नेता म्हणून ओळखले जातात. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेकदा पक्षाची धुरा देखील सांभाळली आहे. मात्र चेतन तुपेंवर शरद पवारांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. चेतन तुपेंना पक्ष सोडलेल्या नेत्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. शरद पवारांचा हा टोल नेमका कशामुळे झाला असेल? चेतन तुपेंचे वडील विठ्ठल तुपे हे एक निष्ठावंत आणि कणखर नेते म्हणून ओळखले जात. त्यांनी राजकारणात अनेक संघर्षांवर मात केली आणि पक्षाच्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही. शरद पवारांनी याच पार्श्वभूमीवर चेतन तुपेंना आपल्या वडिलांकडून निष्ठेचे धडे शिकण्याचा सल्ला दिलाय. पवारांचं हे वक्तव्य केवळ चेतन तुपेंवर नाही तर फुटीर नेत्यांवर देखील अप्रत्यक्ष हल्ला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं पक्षांतर्गत गटबाजी आणि निष्ठेचा मुद्दा अधिक चर्चेत येतोय. शरद पवारांच्या या विधानानं राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांचं चित्र पुन्हा समोर आलंय. शरद पवारांनी एका साध्या ट्विटद्वारे निष्ठा आणि फुटीरतेचा विषय पुन्हा उचललाय. या ट्विटमुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीवर प्रकाश पडतोय तर निष्ठावंत नेत्यांनाही प्रोत्साहन मिळतंय. मात्र याचा या निवडणुकांवर नेमका काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला या शरद पवारांच्या ट्विट विषयी काय वाटतं? निष्ठा ही राजकारणात अजूनही महत्त्वाची आहे का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या सिविक मिररच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.